राजकीय वजन कसं वापरायचं असतं, मंत्रिमंडळामध्ये असो, आपल्या वरिष्ठांकडे असो, आपलं राजकीय वलय आणि वजन वापरून प्रश्न कसे सोडवायचे असतात, अशा सकारात्मक पद्धतीने काम करणारा खासदार आपल्याला निवडून द्यायचा आहे. सतत रडत बसणारा, नकारात्मक वृत्ती असणारा खासदार आता आपल्याला नको आहे. म्हणून आपल्याला सिंधुदुर्ग प्रमाणेच रत्नागिरीला पण अगर टँकर फ्री जिल्हा करायचा असेल तर आपल्याला राणे साहेबांसारखाच खासदार इथे निवडून द्यायचे. हे दोनच उदाहरण मुद्दाम दिलेले, असे मी 10 तरी उदाहरणं तुम्हाला या निमित्ताने आम्ही येणाऱ्या 7 मे पर्यंत आपल्या समोर आणणार आहोत. शेवटी आतापर्यंत जेवढी विनायक राऊतांनी केलेली कामं, त्यांनी कुठला तरी आपला कामाचा अहवाल कुठल्या तरी एक पुस्तकामध्ये छापलाय. गेली 10 वर्षामध्ये 7 वर्ष ते सत्ताधारी खासदार होते. 2014 ते 19 मध्ये जेव्हा शिवसेना बीजेपी म्हणून केंद्रात आणि राज्यात सत्ता होती, त्यांचा केंद्रीय मंत्री अरविंद सावंतजी मंत्रिमंडळामध्ये मोदीजींबरोबर होते, तेव्हा पण हे महाशय काय करू शकले नाहीत. मग 2.5 वर्ष त्यांचा हक्काचा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे नावाचे होते, तेव्हा पण हे महाशय आपल्या कोकणासाठी काय करू शकले नाही. म्हणजे 10 मधली 7 वर्ष तुम्ही सत्ताधारी खासदार होतात, तरी तुम्ही अगर या मतदारसंघासाठी काय करू शकले नाहीत, इकडे रोजगार आणू शकले नाहीत. आणि ज्या कामांची उल्लेख त्यांनी आपल्या अहवालामध्ये केलेली आहे, ते प्रत्येक काम, रस्ता असो, PMJSYचा रस्ता असो, नळपाणी योजना असो, शाळांसाठी पैसा असो, जे काय कामाची निधी त्यांनी आणलेली आहे ती फक्त मोदी सरकारच्याच माध्यमातून मिळालेली आहे. त्यांना कुठलंही दिल्ली दरबारी काम करायचं असेल तर आमच्याच मोदी सरकारच्या मंत्र्याकडे जाऊन त्यांना काम करून घ्यायला लागतं. म्हणून मी इकडच्या जनतेला या निमित्ताने आवाहन करेन, आपल्याला असं फिरून जाण्यापेक्षा आपण थेट मोदीजींशी बोलणारा, मोदीजींशी संवाद साधणारे, थेट मोदीजींबरोबर उठबस करणारे, थेट मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये बसणारे, थेट एकनाथ शिंदे साहेब, आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांशी थेट बोलणारे, असे थेट बोलणारे खासदार आपल्याला निवडून द्यायचे. म्हणून ह्या निमित्ताने या पुढच्या मला वाटतं एक 15-16 दिवसामध्ये आम्ही ह्या मतदारसंघाच्या सगळ्याच जनतेपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि महायुती म्हणून आम्ही पोचण्याचं काम करणार आहोत. आणि आमच्या महायुतीचाच खासदार का निवडून द्यावा या दृष्टिकोनातून आम्ही आमचा जनसंपर्क वाढवणार आहोत आणि त्या पद्धतीने लोकांमध्ये जाणार आहोत. धन्यवाद. सर, उमेदवारी जाहीर करायला उशीर झाला असं वाटत नाही का? मला असं वाटतं की आता उमेदवारी जाहीर झालेली आहे, आता काम सुरू करायला पाहिजे. काय झालं, किती झालं, किती दिवस लागले, हे आता मोजमापन करणं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं काम नाही. म्हणून मला असं वाटतं की पत्रकारांनी एवढे दिवस उमेदवारी उशीर होणं हे कार्यकर्त्यांपेक्षा आपला खूप भरपूर फायदा झालेला आहे. आपल्या चांगल्या स्टोऱ्याही चालल्या, आता पुढच्या प्रचाराच्या स्टोऱ्यात लावा आमच्यासाठी. किरण सामंत यांची नाराजी दूर करण्यात यश आलंय का श्रेष्ठीने? एक लक्षात घ्या, किरणजी सामंत असो किंवा आमचे उदयजी सामंत, शिवसेना म्हणून प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. किरणजी सामंत असो, उदयजी सामंत असो, उदयजी सामंत तर मंत्रिमंडळात, राज्याच्या मंत्रिमंडळात एक ज्येष्ठ मंत्री आहेत, उद्योग मंत्री आहेत, म्हणून त्यांना अधिकार आहे आपल्या पद्धतीने उमेदवारी मागणं. म्हणून नाराजगीचा तर विषयच राहत नाही, अधिकार आहे. त्या पद्धतीने ते उमेदवारी मागत होते. आणि ठीक आहे, आता राणे साहेबांना त्यांनी राणे साहेबांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मी उदयजींशी पण बोललो, किरणजींच्या फोनवरून उदयजींशी बोललो, किरण सामंतांशी पण बोललो. आणि आम्ही आता ह्या पुढे महायुती म्हणून आणि सामंत आणि राणे कुटुंबे एकत्र म्हणून राणे साहेबांना ऐतिहासिक मतधिक्य घेऊन निवडून आणणार आहोत, असा निर्धार आम्ही सगळ्या जणांनी केलेला आहे. किरण सामंतांच्या अपक्ष उमेदवारीची चर्चा सुरू आहे. ही चर्चा तुमच्या चॅनल पुरती आहे, किरणजींच्या इकडे नाही. म्हणून मी तुम्हाला बोलतो की आपल्या चॅनल पुरतं आणि आपल्या मीडिया पुरतं ह्या बातम्या आपण चालवत होत्या, पण किरणजी सामंतांच्या मनात असं काहीच नव्हतं. त्यांनी कधी अशी इच्छा जाहीर केली नव्हती. प्रयत्न निश्चित पद्धतीने करत होते उमेदवारीसाठी, त्याच्यामध्ये काही चूक नाही. पण मला वाटतं की आता उमेदवारी जाहीर झालेली आहे, आता तुम्हाला आम्ही हातात हात घालून
फेविकॉलचा मजबूत जोड प्रमाणे सगळीकडे फिरताना दिसू. विषय इकडचा असे आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत या भागात. जसं पुराचा प्रश्न आहे चिपळूण शहर आणि परिसरामध्ये, ब्लू लाईन रेड लाईनचा प्रश्न आहे आणि हे केंद्र सरकारच्या शिवाय सॉर्ट आउट होणार नाही. म्हणजे जसं आता ग्रीन ट्रायब्युनलकडे हा विषय जातो, तर त्याबाबत राणे साहेब भविष्यात काही बघा, हाच तो मोठा फायदा आपल्याला राणे साहेबांसारखा अनुभवी खासदाराचा होईल उद्या. कारण का हे सगळे जे केंद्र सरकारकडे हत्यातरी असलेले जे विषय आहेत ते जे थेट मोदी साहेबांकडे मांडायचे आहेत, थेट त्या मंत्र्याकडे मांडायचे आहेत. आता म्हणजे माफ करा, पण विनायक राऊत तिथे गेल्यानंतर त्यांना वेळ मागायला लागतो मंत्र्याकडे, पण राणे साहेबांना वेळ दिला जातो. ह्याचा हा दोन विषयामध्ये फरक आहे. आणि एकदा राणे साहेबांसारखा खासदार इथे निवडून गेला तर हे जे केंद्र सरकारचे आहे त्यामध्ये जे जे विषय तुम्ही जे बोलले ते सगळ्या विषयाला न्याय भेटेल. म्हणून मी दोन मुद्दामून तुम्हाला विषय सांगितले, N66चा हायवेचा सांगितला आणि तुम्हाला पाण्याचा सांगितला. तसंच या चिपळूण अंतर्गत असलेले जे महत्वाचे प्रश्न आहेत 7 मे किंवा 4 जूनला ते निवडून आल्यानंतर तुम्हाला हे सगळे प्रश्न सुटताना दिसतील. आणि आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून आता जसं तुम्हाला मतदान मागण्यासाठी चिपळूणकरांसमोर येतोय तसंच चिपळूणकरांचे प्रश्न खासदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि पाठपुरावा करण्याचं काम आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांचं असेल. या भागाला इंडस्ट्रियल बेल्ट आहे, तुम्हाला माहितीच आहे. 3 इंडस्ट्रियल बेल्ट आहे, करून गेल्या 15-20 वर्षात आता एक आलाय, कोकोकोला प्रोजेक्ट आलाय, नाही असं नाही आहे, पण तरी सुद्धा इंजिनिअरिंग झोन आहे इकडे, केमिकल झोन आहे. काही कंपन्या किंवा काही कारखानदारी येण्याची शक्यता किंवा त्या दृष्टीने आपण काही प्रयत्न करणार आहोत. आपण म्हणजे प्रयत्नापेक्षा निश्चित पद्धतीने आणू एवढं इकडच्या तरुणींना मी सांगेन. राणे साहेबांना उद्योग खात्याचा राज्याचा पण अनुभव आहे आणि गेली 2.5 वर्षापासून MSME सारखं महत्वाचं केंद्रीय स्तरातलं उद्योग खातं ते सांभाळत आहेत. नेमकं इकडच्या उद्योग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्या निमित्ताने रोजगार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करताना दिसले पाहिजे, जे जे कारखाने, शेवटी बघा आपल्या विश्वास नात्यावर किंवा आपले असलेले संबंधांवर कारखाने इथे येतात. त्यांना एकदा कळलं की राणे साहेबांचा हा मतदारसंघ आहे, राणे साहेब तिथे गेल्यानंतर आपल्याला रेड कार्पेट ट्रीटमेंट देतील, 1 विंडो क्लिअरन्स देतील, त्यानंतर हे सगळे कारखाने उद्योग इथे येतील. तसाच अनुभव तुम्हाला आता निवडून आल्यानंतर आम्ही देऊ. त्याला जोडून प्रश्न आहे, रिफायनरीचा प्रोजेक्ट मार्गी लागेल का? तो आता 4 जूनच्या नंतर याचं उत्तर तुम्हाला दिसेल. रोजगार निर्मितीसाठी जे जे प्रयत्न करायला लागतील, 2 हाताला काम मिळवून देण्यासाठी, जेणेकरून आमचा तरुणी हा मुंबई पुण्याकडे न जाता आमच्या चिपळूणमध्ये राहून, आमच्या रत्नागिरी राहून, आमच्या सिंधुदुर्गात आपल्या कुटुंबाबरोबरच राहून इथे नोकऱ्या धंद्या व्यवसाय करेल अशा पद्धतीचे पावलं उचलले जातात. राणे साहेबांचे 2 दौरे झाले चिपळूणमध्ये, मोठ्या सभा झाल्या, पण त्याच्यामध्ये शिंदे गट म्हणूया किंवा शिवसेनेचा गट म्हणूया, त्यांचा कुठे पाठिंबा दिसला नाही. आता तुम्ही उद्या फॉर्म भरतोय, आम्ही महायुतीच्या उमेदवाराचा फॉर्म भरतोय. आता उद्यापासून बघा हा आलेला तुमचा जुना अनुभव हा पुसला जायला. मी किरण सामंतांच्या भविष्याच्या बद्दल बोट ठेवलेलं की बाबा हा लंबी रेसचा घोडा आहे. त्यांचं एकंदरीत कारकीर्द पाहताना त्यांचे कार्यकर्त्यांमध्ये असलेलं नेटवर्क आणि विश्वास त्यांच्याबद्दल असल्यामुळे मला वाटतं की असंख्य त्यांना अजून तरी पल्ले गाठायचं आहे. म्हणून कुठेही त्यांच्यावर असा अन्याय होईल असं कोणी करणार, ती ताकद पण आमच्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच विचारपूर्वक त्यांना दिलेलं ते त्यांच्याबद्दल दिलेलं ते वक्तव्य होतं आणि आज ते लोकांना पटलेलं आहे. एखादी चांगली ऑफर पुढे मिळेल का त्यांना? एखादी चांगली ऑफर घेणारा पुरतं एवढा मी कार्यकर्ता नाही, पण मी एवढं तुम्हाला सांगितलं, त्या दिवशीही सांगितलं, आमच्या देवेंद्र फडणवीसजींकडे गेल्यानंतर कोणी खाली हात जात नाही आणि ह्याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये तुम्हाला मिळेल. विनायक राऊत सुरुवातीपासून सांगतायत, दावा करतायत की 2.5 लाखाच्या मताधिकाने मी कुठल्याही परिस्थिती येणार किंवा विरोधी उमेदवार जो असेल त्यांनी ती तयारी ठेवावी. सांगायला लागतं, नाही सांगितलं ते आजूबाजूचे. आता तुम्ही एक मला उत्तर द्या की ते 2 वेळा खासदार राहिलेले आहेत. जेव्हा त्यांनी परवा फॉर्म भरला 16 तारखेला, तेव्हा जनतेने उत्स्फूर्त पद्धतीने तिथे जमा झाल्यावर 2दा खासदार राहिलेले आहेत. पण 1200-1300 लोकांची गर्दी 2दा झालेल्या खासदाराची, ह्याच्यावरूनच कळतं की सगळा विषय आवडलेला आहे. लोकांनी ठरवलेलं आहे की बाबा तुम्हाला 2दा आम्ही संधी दिली, तुम्ही काय करू शकला नाही, आता आम्हाला आमचा विचार करायचा आहे, आमच्या लहान मुलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि म्हणून आम्हाला 7 तारखेला ही भाकरी फिरवायची आहे. या दृष्टिकोनातून निर्णय घेणार आहे. तर अजूनपर्यंत मी ह्या 10-15 दिवसापासून बाहेर महाराष्ट्रात काय चाललं मी पाहिलंच नाही.
कारण तो माझा जीव केवढा, मी कार्यकर्ता केवढा, मी आपला सिंधुदुर्ग रत्नागिरी परत राज्यापली स्तरावर काय चाललंय ह्याच्यावर खरंच मी लक्ष दिलेलं नाहीये. पण शेवटी आम्ही कोणाचं वर्चस्व कमी करण्यासाठी वाढवण्यासाठी नाही, पण मोदीजींना 400 पार करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे. मग शिंदे साहेब असो किंवा अजितदादा असो, आणि त्या दृष्टिकोनातून ज्याची जिथे ताकद आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या प्रत्येकाला ती सीट दिलेली आहे आणि ताकद देण्याचं काम केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.